नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, आज आपण एक फार महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. त्याचे नाव आहे नातेसंबंध किंवा त्याला रक्तसंबंध आणि इंग्लिशमध्ये ब्लड रिलेशन म्हणतात. का बरं महत्त्वाचा मित्रांनो? कारण जर आपण प्रिव्हियस इयर काही पेपर उचलून पाहिले, तुम्ही पोलीस भरतीचे बघा किंवा सरळ सेवेचे बघा, 1 ते 2 प्रश्न आपल्याला हमखास ह्या टॉपिकवरती बघायला मिळतात. म्हणून हा टॉपिक आपल्यासाठी फार महत्त्वाचा होऊन जातो. तर चला मित्रांनो, टॉपिकला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, नातेसंबंध टॉपिक शिकत असताना आपल्या पेपरमध्ये नाही का मित्रांनो, फार मोठे-मोठे प्रश्न विचारले जातात. बरोबर आहे की नाही? मग ते मोठे प्रश्न जर आपण डायरेक्ट वाचायला गेला, तर कसं सांगितले जाते आपल्याला पहा. ए हा बीचा काका आहे, बी हा सीचा मामा आहे, डी हा असे लंबेलचक नाते सांगितले जातात आपल्याला. बरोबर आहे का नाही? तर ते नाते आपल्या डोक्यामध्ये फिक्स राहण्यासाठी आपण काय करतो, तर आकृतीचा वापर करतो. जे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत नातेसंबंधामधले, त्या ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करतो, तर आकृतीचा वापर करतो. मग आपण आता सर्वात आधी शिकून घेऊ, की नातेसंबंध आकृती काढायची पद्धत कोणती आहे, ते शिकू. ठीक आहे? तर पहा, काय आहे याच्यात? जर पहा मित्रांनो, जर आपल्याला प्रश्नामध्ये जर आपल्याला प्रश्नामध्ये म्हणत असेल की एखादी व्यक्ती हा पुरुष आहे, जसा मी म्हणत आहे की ए हा बीचा मामा आहे, ए हा बीचा मामा आहे, म्हणजे ए हा ज्या काय झाला पुरुष झाला ना, मामा काय असतो, पुरुष असतो. जर मला माहीत करून दाखवायचे आहे, ह्या एला मला पुरुष दाखवायचे आहे, तर काय करणार मी, त्याच्यावरती प्लसचा चिन्ह देणार. जर म्हणजे आपल्याला आपल्याला प्रश्नामध्ये एखादी व्यक्ती पुरुष आहे असे जर दाखवायची असेल, तर त्याच्यावरती काय प्लसचं चिन्ह द्यायचं. हा हे काय आहे, बीचा मामा आहे, म्हणजे हा काय आहे, पुरुष आहे, तर मी याच्यावरती काय देणार, प्लस देणार. त्याच्यावरती काय देणार, मी प्लस देणार. ठीक आहे. जर मग प्रश्नामध्ये सांगितले असेल की एखादी व्यक्ती ही स्त्री आहे, जशी बी हे याची मामी आहे, बी हे याची मामी आहे. मामी काय आहे, स्त्री आहे. जर मला एखादी व्यक्ती स्त्री दाखवायची असेल, तर मी काय करणार मित्रांनो, त्याला मायनसचा चिन्ह देणार त्याच्यावरती. जर हे बी हे स्त्री आहे, तर हिच्यावरती काय येणार, मायनसचा चिन्ह येणार. तर अशा पद्धतीने आपण काय करणार, जर पुरुष असेल तर त्याच्यावरती काय प्लसचं चिन्ह देणार, स्त्री असेल तर त्याच्यावरती काय मायनसचं चिन्ह देणार. ह्या 2 गोष्टी समजल्या तुम्हाला? बरं. आता पहा, जर आपल्याला प्रश्नामध्ये म्हणलं असेल की एखादी व्यक्ती पती पत्नी आहे, जसा ए हे बीची पत्नी आहे, काय ए हे कोणाची पत्नी आहे, बीची पत्नी आहे. बरं, पत्नी आहे तर काय आहे, स्त्री, तिच्यावरती काय मायनसचा चिन्ह येणार, वरतीच शिकलो आपण. आणि हा बी कोण आहे, पती आहे, म्हणजे काय आहे, पुरुष आहे, तर याच्यावरती प्लसचा चिन्ह येणार. बरोबर आहे. पण आपल्याला त्यांच्यामध्ये काय पती पत्नीचं नातं दाखवायचं आहे. त्यांच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पती पत्नीचं नातं दाखवायचं आहे. जर आपल्याला एखाद्या व्यक्तींमध्ये जर पती पत्नीचं नातं दाखवायचे असेल, तर आपण त्यांच्या बीच्यामध्ये बरोबरचं चिन्ह देऊ. म्हणजे जर मला म्हणायचे असेल की ए ही बीची पत्नी आहे, तर मला त्यांच्या दोघांच्या बीचमध्ये काय बरोबरचं चिन्ह द्यावं लागेल. त्याच्यावरून आपल्याला काय कळणार की हे ए आणि बी यांच्यात काही लग्न झालेलं आहे, ते जोडीदार आहेत. समजलं? म्हणजेच पती पत्नीला कोणतं चिन्ह देणार, बरोबरचं चिन्ह देणार. आता पहा, आपल्याला भाऊ बहीणचं पण नातं माहित आहे. जर मी म्हणत आहो ए हा बीचा भाऊ आहे, ए हा कोणाच्या बीचा भाऊ आहे, ठीक आहे. ए कोण आहे, भाऊ आहे, पुरुष आहे, म्हणजे त्याच्यावरती प्लसचं चिन्ह. आणि बी बद्दल काय माहित आहे का, नाही. एक नोट लिहून घ्या मित्रांनो तुम्ही. जर ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहित असेल की निश्चितपणे सांगितलं असेल की ती व्यक्ती पुरुष आहे किंवा स्त्री आहे, तर तिच्यावरतीच आपण चिन्ह देणार. आपल्याला आता बी बद्दल इथं काही माहित झालं का, नाही माहित झालं, तर बीला काही सोडून द्यायचं. समोर मी नोट लिहूनच देतो, चांगल्याने चिंता नका करू. तर आपल्याला काय आता याच्यात भाऊ बहिणीचं नातं दाखवायचं आहे. जर आपल्याला भाऊ बहिणीचं नातं दाखवायचं असेल, तर त्यांच्या बीच्यात सिम्पली काही एक आडवी रेष द्यायची. तर ए आणि बीच्या मध्ये काय येणार, एक आडवी रेष येणार. म्हणजेच हे झाले भाऊ बहीण समजा किंवा काही. जर भाऊ बहिणीचा किंवा भाऊ भावाचा किंवा बहिणी बहिणीचं जर आपल्याला नातं दाखवायचं असेल, तर त्याच्या बाजूला सिम्पली काय द्यायचे, एक आडवी रेष. ठीक आहे. फक्त तुम्ही डायग्राम मध्ये कोणत्या गोष्टीचा कसा वापर करायचा ते लक्षात ठेवा. बाकी मग मी बेसिक बेसिक प्रश्न घेऊन त्याच्यानंतर ॲडव्हान्स प्रश्न घेणारच आपण. ठीक आहे. तर हे झालं भाऊ बहिणीचं. मग बा पिढी येते. पिढी म्हणजे कशी, एक पिढी दोन पिढी कसे, जसं बघा मी आहे, माझ्यावरती कोण आहेत, माझे वडील आहेत, म्हणजे एक पिढीचा गॅप आहे. मग माझ्या वडिलांच्या वरती कोण आहेत, माझे आजोबा आहेत, आजी आहे.
तर आपल्यामध्ये काय असतो, पीडींचा गॅप असतो, बरोबर आहे का नाही? जर ते पीडींचे आपल्याला गॅप दाखवायचे आहेत तर त्याच्यासाठी काय करणार, आपण एक उभी रेषेचा वापर करणार. काय करणार, एक उभी रेषेचा वापर करणार. ठीक आहे, म्हणजे कसं होणार, जसा बघा ए हा बीचा वडील आहे, ए काय आहे, हा बीचा वडील आहे. वडील आहे म्हणजे पुरुष, त्याच्यावरती काय येणार, प्लसचं चिन्ह येणार. ए हा पुरुष आहे म्हणजे त्याच्यावरती काय येणार, प्लसचं चिन्ह येणार. तर काय आहे, वडील आहे म्हणजे एक पीडीची गॅप आहे, तर त्यांच्यामध्ये काय येणार, एक उभी रेषा येणार. त्यांच्यामध्ये काय येणार, एक उभी रेषा येणार. बरं, मला फक्त एवढं सांगा, इथपर्यंत जे तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या का? सॉरी, म्हणजे कोणत्या, पहा, जर पुरुष असेल तर आपण प्लस देणार, स्त्री असेल तर मायनस देणार, पती पत्नी असेल तर काय बरोबरचं चिन्ह देणार, भाऊ बहीण असेल किंवा भाऊ भाऊ असेल किंवा बहिणी बहिणी असतील तर काही एक आडवी रेष देणार, आणि जर एक पिढी दोन पिढीचं गॅप दाखवायचे असेल तर काय आपण एक उभी रेष देणार. फक्त एवढ्या गोष्टी तुम्हाला समजल्या का? ठीक आहे, समजल्या ना? बरं, हे एवढे लिहून घ्या, मग काय याच्यावरती आपण थोडे बेसिक बेसिक प्रश्न घेऊ. चला लवकर लिहून घ्या. पहा मित्रांनो, आता फक्त एक छोटीशी नोट लिहा. कोणती नोट लिहायची आहे तुम्हाला, पहा. प्रश्नामध्ये निश्चितपणे दिलेलं नसेल की एखादी व्यक्ती स्त्री, काय म्हणत आहे, एखादी व्यक्ती स्त्री किंवा पुरुष आहे तेव्हापर्यंत स्वतःच्या मनाने मानायचे नाही. म्हणजे याचा अर्थ असा की मित्रांनो, जर जेव्हापर्यंत आपल्या प्रश्नामध्ये म्हणत नाही की एखादी व्यक्ती हा स्त्री आहे किंवा पुरुष आहे, तेव्हापर्यंत आपल्या मताने मानायचं नाही. कसं, उदाहरणाद्वारे समजा. पहा, उदाहरण घेऊ आपण काही एक दोन. जसं मी म्हणतो, ए हा बीचा भाऊ आहे. ए कोणाचा भाऊ आहे, बीचा. बघा, ए काय आहे, कोणाचा भाऊ आहे, बीचा. बरं, ए कोण आहे, भाऊ म्हणजे पुरुष आहे. ए कोण आहे, भाऊ आहे म्हणजे पुरुष आहे. बरं, भाऊचा रिश्ता कसा दाखवतोय, एका आडव्या रेषेने. आधीच शिकलो ना आपण. बरं, ह्या बी बद्दल आपल्याला काय म्हटलं आहे का, हा भाऊ आहे, बहीण आहे, कोणीतरी आहे, आपल्याला काही सांगितलं आहे का त्याच्याबद्दल? नाही ना. फक्त एवढं म्हटलो मी का ए हा आहे, हा जो ए आहे हा बीचा भाऊ आहे. पण बी बद्दल आपल्याला काय माहित आहे का, बी बहीण आहे त्या एची किंवा भाऊ आहे? नाही माहित आहे ना. म्हणूनच ह्या बी ला कोणता चिन्ह द्यायचं नाही, हा बी असंच राहणार. डायग्राम कशी बनणार, ए वरती कोणतं चिन्ह येणार, प्लसचा, आणि आडवी रेषा आणि बी, याचा अर्थ होणार ए हा बीचा काय आहे, भाऊ आहे. आणखी एक बघा, सी हे डी चे वडील आहेत. सी हे कोणाचे वडील आहेत, डी चे. सी कोण आहेत, वडील आहेत, कोणाचे आहेत, डी चे आहेत. बरोबर आहे. बरं, यांच्या बीच्यात एक पिढीची गॅप आहे म्हणजे काय, एक उभी रेषा येणार. म्हणलं ना आपण, पिढी दाखवणी. जर मी आहो आणि माझे वडील आहेत तर एक पिढीची गॅप आहे तर काय, एक उभी रेषा येणार. ठीक आहे. बरं, शी बद्दल माहिती आहे आपल्याला, शी हे वडील आहेत म्हणजे काही पुरुष झाले तर त्यांच्यावरती आपण प्लसचा चिन्ह दिला. पण हा जो डी आहे, डी बद्दल काही सांगितलंय का, डी हा शीचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, काही माहिती आहे का आपल्याला? नाही ना. ह्या डी बद्दल काहीच माहित नाही आहे आपल्याला, म्हणून मग ह्या डी वरती कोणतंच चिन्ह येणार नाही. डी फक्त जसंच तसं राहणार, म्हणजे डायग्राम ह्या पद्धतीने बनणार. समजलं? समजलं का? पण एक गोष्ट आणखी आहे मित्रांनो याच्यात, असं नाही करायचं. जर मी म्हणलो की ए ही बी ची पत्नी आहे, ए ही काय आहे, बी ची पत्नी आहे. बरं, पत्नी कोण आहे, ए आहे. ए वरती काय येणार, मायनसचं चिन्ह येणार. आणि पती पत्नीचं नातं आहे तर दोघांच्या मध्ये काय येणार, बरोबरचं चिन्ह. पण मग मला सांगा बरं एक गोष्ट, ह्या बी वरती कोणतं चिन्ह येणार? तर बी वरती पहा मित्रांनो, इथे प्लसचं चिन्ह येणार. तुम्ही म्हणाल की सर बी बद्दल तर काही सांगितलं नाही आहे. पण बाळांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जर ए हे पत्नी आहे तर साहजिकच आहे बी कोण असणार, पती. बरोबर आहे का नाही? ए जर बायको आहे तर बी हा तिचा नवराच असेल ना. म्हणजे साहजिकच आहे, नवरा आहे म्हणजे काय आहे, तो पुरुष आहे, म्हणून त्याच्यावरती काय येणार, प्लसचं चिन्ह येणार. बरं, समजलं का तुम्हाला हे नोट्स? चला लवकर लिहून घ्या बरं. चला पहा मित्रांनो, काय शिकलो आता आतापर्यंत आपण, की आकृती नेमकं काढायची कशी आणि त्याचे चिन्ह कोणते वापरायचे. तर पहा, पहिलं चिन्ह होता, जर पुरुष असेल तर त्याच्यावरती काय द्यायचं, प्लस. स्त्री असेल तर त्याच्यावरती मायनस. जर पती पत्नी असतील तर बरोबरचे चिन्ह. भाऊ बहीण असतील तर एक आडवी रेष, आणि जर एक पिढी दोन पिढी दाखवायची असेल तर उभी रेषा. तर पहा, त्या चिन्हाचा वापर करून आपल्याला काय, आता थोडे बेसिक बेसिक उदाहरणं घ्यायची आहेत. तर बघा, सर्वात आधी आपण पाहू नवरा आणि बायकोचे नाते कसे आपण दाखवणार ते पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, पहिला वाक्य. आता आपल्याला ह्या तिघांचे पण काय करायचे आहेत, डायग्राम काढायचे आहेत, की डायग्राम नेमकी कोणत्या पद्धतीने बनणार. तर पहा, ए हे बीचे काय आहेत, पती आहेत. बरं,
ए कोण आहे? पती आहे, म्हणजे काय आहे? पुरुष आहे, तर त्याच्यावरती काय प्लसचं चिन्ह येणार. बरोबर आहे. कोणाचा पती आहे? बीचा पती आहे. आणि पती पत्नीचे नातं काय दाखवतो आपण? बरोबरच्या चिन्हाने. बरं मला सांगा, ए हा पती आहे तर साहजिकच आहे बी हे त्याची कोण राहणार? पत्नी राहणार. आणि पत्नी म्हणजे काय आहे? स्त्री आहे, म्हणजेच म्हणून तिच्यावरती काय मायनसचं चिन्ह येणार. म्हणजे डायग्राम काय बनणार? ए प्लस बरोबर बी मायनस. असं वाचायचं वगैरे नाही आहे तुम्हाला, पण डायग्राम अशा पद्धतीने काढायची आहे. पहा आता. मग नंतर काय म्हणते? ए ही बी ची पत्नी आहे. बरं आता पत्नी कोण आहे? ए आहे. म्हणून तिच्यावरती काय मायनसचं चिन्ह, कारण की ते स्त्री आहे. पत्नी म्हणजे काय असतो? स्त्री असतो. कोणाची पत्नी आहे? बी ची. पती पत्नी दाखवतो कशा? बरोबरच्या चिन्हाने. आणि कोणाची आहे? तर हा बी काय होणार? पती होणार. एवढं समजलं? ह्या दोन तर बेसिक आहेत, तुम्हाला कळलंच असेल. बरं, एक गोष्ट लक्षात आहे. आणि एक गोष्ट सध्या तुम्हाला लिहायचं नाही आहे. जेव्हा मी शिकवून झाल्यानंतर तुम्हाला टाइम देतो, त्या टाइममध्ये तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. आता पहा, ए आणि बी हे एकमेकांचे काय आहेत? जोडीदार. जोडीदार म्हणजे काय? पती पत्नी होतात. कोण आहेत जोडीदार? ए आणि बी. यांच्या बीच्यात लग्न झालेलं आहे, पती पत्नी आहेत, जोडीदार आहेत, म्हणजे चिन्ह कोणता? बरोबरचा. पण मला एक गोष्ट सांगा, ए आणि बी हे जोडीदार आहेत, पण कोण पती कोण पत्नी माहित आहे का? आपल्याला सांगितलं आहे का ए हे बी ची पत्नी आहे किंवा बी हे याचे पती आहेत म्हणून? नाही ना. आपल्याला तर ह्या गोष्टी माहितीच नाही आहेत की कोण पती कोण पत्नी. तर मग डायग्राम अशीच राहणार. आपल्या मताने घ्यायचं नाही की हा पती असू शकते किंवा हे पत्नी असू शकते म्हणून. नाही, तसं करायचं नाही आहे. जेव्हापर्यंत आपल्याला प्रश्नामध्ये सांगत नाही की हा पती आहे किंवा हा पत्नी आहे म्हणून, तर तेव्हापर्यंत घ्यायचे नाही. म्हणून डायग्राम ही अशीच राहणार. चला लिहून घ्या बरं लवकर हे. आता पहा मित्रांनो, आता आपण कोणते नाते पाहू? आई वडिलांपासून मुलगा किंवा मुलगी यांचे नाते आहे. आता यांच्या नात्यावरती आकृत्या बनवून पाहू आपण. कसे बनणार? तर पहा, काय म्हणत आहे पहिला वाक्य? ए हे बी चे वडील आहेत. ए हे कोणाचे वडील आहेत? बी चे. बरं ए काय आहेत? वडील आहेत, म्हणून प्लसचा चिन्ह. बरं कोणाचे वडील आहेत? बी चे. पण त्यांच्यामध्ये गॅप कितीची आहे? एक पिढीची. पिढीची गॅप आहे ना, तर काय होणार? एक उभी रेषा आणि खाली काही येणार बी, कारण की हे कोण आहेत? वडील आहेत. कोणाचे? बी चे. बरं बी बद्दल आपल्याला काही माहित आहे का? नाही. हा मुलगा आहे किंवा मुलगी आहे काही माहिती आहे का? आपल्याला नाही. म्हणून बी वरती कोणतंच चिन्ह नाही येणार. तर डायग्राम अशी बनणार मित्रांनो. बरं, आता दुसरा पहा, दुसरा काय म्हणतो? ए ही बी ची आई आहे. ए ही कोणाची आई आहे? बी ची आई आहे. बरं कोण आई आहे? ए आई आहे. तर ए काय येणार? वरती. आई आहे म्हणून काय? मायनसचं चिन्ह. कोणाची आई आहे? बी ची आई आहे. अरे बी ची आई आहे ना, म्हणून बी काय येणार? खाली. बरं किती पिढीची गॅप आहे? एक पिढीची गॅप आहे. आई आहे म्हणजे काय? बी खाली येणार आणि ए वरती येणार. म्हणजे डायग्राम अशा पद्धतीने बनणार. ठीक आहे. आता पहा तिसरे डायग्राम. ए हा बी चा मुलगा आहे. बरं ए कोणाचा मुलगा आहे? बी चा मुलगा आहे. बरं आता ए बद्दल सांगितलं आहे बरं की ए हा मुलगा आहे म्हणून. ए हा मुलगा आहे म्हणून ए वरती काय येणार? प्लस येणार. बरं कोणाचा मुलगा आहे? बी चा मुलगा आहे. कोणाचा मुलगा आहे? बी चा. बरं एक पिढीची गॅप आहे म्हणून बी काय येणार? एक रेषा देऊन वरती. बरं बी बद्दल काही माहिती आहे का आपल्याला? नाही ना. बी आई आहे, वडील आहे. काही बी बद्दल माहिती आहे का आपल्याला? नाही. म्हणून बी वरती कसलाही चिन्ह येणार नाही. समजलं? आता या खाली काय म्हणते? ए ही बी ची मुलगी आहे. ए ही कोणाची मुलगी आहे? बी ची मुलगी आहे. बरं कोण आहे मुलगी? ए आहे मुलगी, म्हणून ए वरती काय? मायनसचं चिन्ह. कोणाची मुलगी आहे? बी ची मुलगी आहे, म्हणून एक रेष देऊन बी. बरं बी बद्दल काही माहिती आहे का? की बी हा एच्या म्हणजे वडील आहेत की आई आहे म्हणून? नाही. बी बद्दल काहीच माहिती नाही, म्हणून बी वरती कोणतं चिन्ह येणार का? नाही. बी वरती कसलाही चिन्ह येणार नाही. तर हे अशा पद्धतीने डायग्राम बनणार मित्रांनो. बघा आपण एक वाक्य घेत आहोत. पती पत्नीचे नाते पाहिले एक वाक्य घेतला. आता आई वडिलांचे नाते पाहिले एक वाक्य घेतला. यांचाच वापर करून आपण मोठ्यात मोठे प्रश्न सॉल्व्ह करणार. ते पण एकदम इझिली. तुम्हाला वाटणार पण नाही की आपण प्रश्न कसे सॉल्व्ह केले म्हणून. आणि आश्वासन देतो मी, माझा क्लास पाहिल्यानंतर तुमच्या कधीच नातेसंबंधामध्ये प्रश्न चुकणार नाही. एवढं तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. चला हे लवकर लिहून घ्या. चला समजलं आता इथपर्यंत. आता पहा मित्रांनो, आता आपण काय पाहू? भावंडांची नाते, की भाऊ बहीण झालं, भाऊ भाऊ झालं, त्यांची आकृती कशी काढणार. मला तर वाटते माझ्या आधी तर तुम्हीच काढून घ्याल हे, तरी पण पहा. आता काय म्हणतो हे? ए हा बी चा भाऊ आहे. बरं कोण भाऊ आहे? ए भाऊ आहे, पुरुष आहे म्हणजे प्लसचा चिन्ह. कोणाचा भाऊ आहे? बी चा भाऊ आहे. बरं भाऊ भाऊचा किंवा भाऊ बहिणीच्या नातं दाखवासाठी काय?
एक आडवी रेष देतो बीच्यात. बरं, बी बद्दल आपल्याला काय माहिती आहे की ए बद्दल माहिती आहे की ए हा बीचा भाऊ आहे, पण बी बद्दल काय माहिती आहे का? नाही. म्हणजे बी वर कोणताही चिन्ह येणार नाही. ठीक आहे. आता दुसरा पहा काय म्हणतो, ए ही बी ची बहीण आहे. ए कोणाची बहीण आहे? ह्या बी ची बहीण आहे. ए बहीण आहे म्हणजे काय? हिच्यावरती मायनसचा चिन्ह येणार. कोणाची बहीण आहे? बी ची बहीण आहे. आता थोडा स्पीड मध्ये घेतो कारण की हे तुम्हाला कळलं आहे डायग्राम कसं काढायचं. बरं, बी बद्दल काही माहिती आहे का आपल्याला? बी भाऊ आहे, बहीण आहे? नाही. फक्त कोणाबद्दल माहिती आहे? ए बद्दल माहिती आहे, म्हणजेच ए वरती चिन्ह येणार. आता पहा, ए व बी हे काय आहेत? भाऊ आहेत. म्हणजे एकमेकांचे भाऊ आहेत, म्हणजे दोघंही मुलंच आहेत. ए कोणाचा भाऊ आहे? बीचा भाऊ आहेत, म्हणजे दोघंही एकमेकांचे भाऊ आहेत, म्हणजे दोघांवरती पण काय येणार? प्लसचं चिन्ह येणार. पहा ना, म्हणतच आहे ना आपल्याला की ए व बी हे दोघंही काय आहेत? भाऊ आहेत. म्हणजे ए पण मुलगा असेल आणि काय बी पण मुलगा असेल. आता खाली पहा, ए व बी या बहिणी आहेत. ह्या दोघेही काही आहेत? बहिणी आहेत. म्हणजे ए पण मुलगी असेल आणि काय ही बहीण आहे कोणाची आहे? बीची आहे. म्हणजे बी पण मुलगी असेल, म्हणजे तिच्यावरती पण काय येणार? मायनसचं चिन्ह. आणि हे भाऊ बहिणी आहेत, बहिणी बहिणी आहेत, म्हणजे काय? एक आडवी रेष. आता हा खालच्या थोडा चांगल्याने लक्ष द्या मित्रांनो. काय म्हणतो, ए व बी हे काय आहेत? भावंडे आहेत. भावंडे आणि भाऊ फरक आहे बरं. भावंडे म्हणजे काय? हा ए पण मुलगा किंवा मुलगी असू शकतो आणि बी पण मुलगा किंवा मुलगी असू शकतो, पण यांच्यात काय भावांच्या किंवा भावंड्यांच्या किंवा बहिणीचा रिश्ता आहे. याला भावंडे म्हणतो आपण. म्हणून दोघांवरती पण कोणताच चिन्ह येणार नाही. कारण तुम्हाला माहित आहे का ए हा मुलगा आहे का मुलगी आहे? नाही ना. बी हा मुलगा आहे का मुलगी आहे? माहिती आहे का तुम्हाला? नाही. म्हणजे दोघांवरती पण कोणतेच चिन्ह येणार नाही. कारण की फक्त एवढी माहिती आहे की फक्त ते दोघेही काही आहेत? भावंडे आहेत. त्याच्यावरून आपण हे जस्टिफाय नाही करू शकत की हा मुलगाचा आहे आणि हे बी मुलगीचा आहे म्हणून. स्वतःच्या मनाने घ्यायचं नाही. चला लिहून घ्या हे लवकर. पहा मित्रांनो, आतापर्यंत काय आपण सर्व बेसिक बेसिक एक एक लाईनचे प्रश्न घेतले. ठीक आहे. आता काय करायचे आहे आपल्याला? आता काय आपल्याला मिश्रित नाती किंवा मिश्रित वाक्य सॉल्व करायचे आहेत. याच्यावरूनच आपले मोठे मोठे प्रश्न तयार होतात. तर बघा, आता याला सॉल्व कसे करणार ते पहा. काय म्हणतो पहिला वाक्य? ए व बी ही सी ची अपत्य आहेत. अपत्य म्हणजे मुलं होतात मित्रांनो, हे लक्षात ठेवा. अपत्य म्हणजे काय? मुलं. अपत्य म्हणजे मुलं. बरं, मग याची डायग्राम कशी होणार बघा. ए व बी सी ची काय आहेत? अपत्य आहेत. बरं, कोणाची अपत्य आहेत? सी ची. सी चे मुले आहेत म्हणजे एक रेस खाली येणार. बरोबर आहे का नाही? सी ची मुलं आहेत म्हणजे खाली येणार. कोण आहेत? ए आणि बी. बरं, ए आणि बी हे काय असणार? भाऊ बहीण असणार कोणी नाही कोणी, म्हणजे त्यांच्या बीच्यात एक आडवी रेष येणार. मला सांगा, सी ची मुलं कोण आहेत? ए आणि बी. असं नाही करू शकत का मी? हा सी ला याच्यावरती पण मांडू शकतो. तुम्ही कसं पण बनवू शकता. तुमची इच्छा की सी ला ए वरती ठेवायचे आहे आपल्याला आणि बी ला बाजूला दाखवायचे. तुमची इच्छा, तुम्ही कसं पण काढू शकता. बरं, आता पहा, आपल्याला सी बद्दल काही माहिती आहे का? सी आई आहे, वडील आहे? नाही, फक्त शीच सांगितलंय. तर शी वरती कोणतं पण चिन्ह येणार का? नाही. बरं, ए आणि बी बद्दल काही सांगितलंय का? नाही, फक्त मुलं सांगितले. मुलं म्हणजे असं गृहीत धरायचे नाही की हे मुलं जे आहेत म्हणून, म्हणजे मुलगा आहे म्हणून. नाही, सिम्पली समजायचे की ही फक्त त्यांची अपत्य आहेत. म्हणजे ए आणि बी बद्दल पण आपल्याला काहीच माहित नाही, म्हणून त्यांच्यावरती पण काही चिन्ह येणार नाही. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आता पहा दुसरा वाक्य. डी हा ए व बी यांचा मुलगा आहे. डी हा काय आहे? ए व बी यांचा मुलगा आहे. बरं, कोण मुलगा आहे? डी आहे, म्हणून त्याच्यावरती काही प्लसचं चिन्ह येणार. कोणाचा मुलगा आहे? ए व बी. आता बघा, एक रेष तर उभी येणार एवढं माहित आहे. कोणाचं आहे? ए आणि बी. म्हणजे याचा अर्थ की ए आणि बी हे काही आहेत? जोडीदार आहेत, पती पत्नी आहेत. पण कोण पती कोण पत्नी हे माहित आहे का आपल्याला? नाही ना. कोण पती कोण पत्नी हे तर आपल्याला माहितच नाही. फक्त डी हा यांचा मुलगा आहे हे माहित आहे एवढं. तर डी वरती आपण प्लसचं चिन्ह दिलं आणि हे पती पत्नी आहेत हे समजलं आपल्याला. पण कोण पती कोण पत्नी हे माहित आहे का? नाही, हे तर आपल्याला माहितच नाही आहे. म्हणून मग चिन्ह कोणावरती पण नाही येणार. कळलं हे? आता पहा, हा एक चांगला आहे. ए ही सी ची आई आहे. बरं, ए कोणाची आई आहे? सी ची. इथं काढतो मी डायग्राम. ए ही कोणाची आई आहे? आई आहे म्हणजे काय? मायनसचं चिन्ह. कोणाची आई आहे? सी ची. तर सी खाली येणार. बघा ना, ए ही सी ची आई आहे, सी ची आई आहे, सी खाली आला. आणि काय म्हणते? सी हा बीचा मुलगा आहे. बघा, सी हा कोणाचा मुलगा आहे? बीचा. बरं,
सी ची आई कोण? ए. आणि पुढे पण आपल्याला काय म्हणत आहे, हा सी जो आहे बीचा मुलगा आहे. मग साहजिकच आहे ना, एचा पती कोण असणार? बी. तेव्हाच हा सी त्याचा मुलगा बनणार ना, म्हणजे बी कोणाचा पती बनणार? मग एचा. बघा एकदा समजावून सांगतो. ए ही सी ची आई आहे. सी ची आई कोण होती? ए होती. बरोबर आहे ना. सी ची आई कोण आहे? ही ए आहे. बरोबर आहे का नाही? हा, मग काय म्हणत आहे, सी हा बीचा मुलगा आहे. सी हा मुलगा आहे, सी वरती प्लस दिला आणि सी आई आहे, तर बी उरलेला याच्या वडीलच असेल ना. बरोबर आहे का नाही? आणि हे दोघे पती पत्नी असणार, म्हणून डायग्राम अशा पद्धतीने बनणार. चला लवकर लिहून घ्या हे. चला या मित्रांनो, आणखी पुढे काय आपण चांगले वाक्य घेऊ. बघा काय म्हणतो, ए हे बीचे मामा आहेत. ए कोण आहे? बीचा मामा आहेत. बरं मामा विचार करा, बरं मामा कसं होणार? बघा, जर मी माझ्या मामाबद्दल विचार केलो तर मी, माझी आई आणि माझ्या आईचा कोण? भाऊ. कसा होणार? मी, माझी आई आणि माझ्या आईचा भाऊ माझा कोण होणार? मामा. तशासारखंच आहे. कोणाचा मामा आहे? बीचा मामा आहे. कोण आहे? ए आहे. बघा मग कसं असणार? बघा हा बी असणार आणि बी ला कोणी नाही कोणी आई असणार. बरं आई बद्दल आपल्याला माहिती दिलं आहे का? नाही. बी असणार, बी ची कोणी नाही कोणी आई असणार आणि ह्या आईचा भाऊ कोण असणार? ए. ए वरती प्लस येणार. पहा नाही, हा बी असणार, बी ची कोणी नाही कोणी आई असणार आणि त्या आईला कोणी नाही कोणी काय असणार? भाऊ असणार. भाऊ आहे म्हणजे काय? प्लसच्या येणं. बरं बी बद्दल आपल्याला काय माहिती आहे का? मुलगा मुलगी नाही, म्हणजे त्याच्यावरूनच हा होणार. बघा बीची आई हे आणि बीचा भाऊ हा, म्हणजे आईचा भाऊ तो, म्हणजेच काय होणार? बीचा मामा होणार. कोण? ए होणार. कळलं हे डायग्राम? आता दुसरी पहा काय म्हणते, ए हे बीचे आजोबा आहेत. ए हे काय आहेत? बीचे आजोबा आहेत. आता बघा मी आहे, मी झाल्यावरती माझ्यावरती कोण असणार? माझे वडील, आणि माझ्या वडिलांचे वडील कोण होणार? आजोबा. किंवा मी, मग माझी आई, किंवा मग आईचे वडील कोण होणार? आजोबा. सारखंच आहे. कसं होणार? कोणाचे आजोबा? बीचे. तर मग बी ला घ्यायचं खाली. बी ला काय घ्यायचं? बी ला घ्यायचं खाली. मग बीचे वरती आई असणार किंवा वडील असणार. अरे कारण बघा, आईचे आपण वडिलाला आजोबाच म्हणतो आणि वडिलांच्या वडिलाला पण काय म्हणतो आपण? आजोबाच म्हणतो. म्हणून मी दोन्ही नावं लिहिली आहेत. आई पण असू शकते किंवा वडील पण असू शकते. तर मग यांचे काही वडील कोण आहेत? ए आहेत. वडील आहेत म्हणजे काय? प्लस. तर म्हणजेच हा ए मग काय होणार? बीचा आजोबा. तर डायग्राम कशी? अशा पद्धतीने बनणार. का होणार? ए हे बीचे कोण आहेत? आजोबा आहेत. कोण आहेत आजोबा? ए आहेत आजोबा. कोणाचे? बीचे. तर डायग्राम अशा पद्धतीने बनणार. समजलं? आता खालची डायग्राम पहा काय म्हणते, ए हा बीचा काका आहे. ए कोण आहे? बीचा काका आहे. बघा काका कसं होणार? मी, माझे वडील आणि त्यांचा काही भाऊ. बघा ना, मी, त्याच्यावरती माझे वडील आणि मग त्यांचा भाऊ, असं दिमागात पण लक्षात आणायचं. आता मी म्हणजे कोण झाला? आता बी. आता हा बी होणार. बीच्या वरती याचे काय येणार? वडील. आणि मग ह्या वडिलांचा भाऊ कोण होणार? ए. म्हणजेच काय होणार? हा बीचा काका. बघा ना, काय होणार? बी, बीचे वडील, मग वडिलांचा भाऊ कोण? काका. म्हणजेच ए हा बीचा काका आहे. सोपी. समजलं ना ह्या तिन्ही पण डायग्राम कशा पद्धतीने बनणार? चला लवकर लिहून घ्या बरं हे. चला या मित्रांनो, आता काय करू? आणखी पुढचे उदाहरण घेऊ. पहा आता थोडे चांगले उदाहरण आहेत, काळजीपूर्वक पहा. ये हा बीचा जावई आहे. ये कोणाचा जावई आहे? बीचा जावई आहे. बरं ये काय आहे? जावई आहे म्हणजे हा मुलगा आहे, म्हणजे याच्यावर काय येणार? प्लस येणार. जावई आहे. बरं म्हणजे याने कोणा नाही कोणासोबत लग्न केलं नसेल. कोणा नाही कोणासोबत लग्न केलं नसेल. ती कोण असेल? मुलगी. ती कोण असेल? मुलगी. बरं कोणाचा जावई आहे? बीचा जावई आहे. म्हणजे साहजिकच आहे, ह्या मुलीचा कोणी नाही कोणी आई वडील असेल त्याचाच हा जावई होणार ना. बरोबर आहे का नाही? बघा ना, बीची मुलगी, म्हणजे बीची ही काय आहे? मुलगी, आणि मुलगीचा हा कोण आहे? पती. म्हणजे बीचा जावई होणार की नाही होणार? बरं बी बद्दल आपल्याला काही माहिती आहे का? की बी हा आई आहे ह्या मुलीचा का वडील आहे? काहीच नाही. म्हणजे बी ला सोडून द्या, बी वरती कोणता चिन्ह नाही येणार. पण हे माहित आहे आपल्याला की हे कोण आहे? जावई आहे. म्हणजे ये वरती काय? प्लसचं चिन्ह येणार. समजलं? आता पहा दुसरा. ये हे बीचे सासरे आहेत. ये कोणाचे सासरे आहेत? बीचे. बघा
ए कोणाचे सासरे आहेत बीचे, म्हणजे ए वर काय येणार, प्लसचं चिन्ह येणार, कारण ते सासरे आहेत. कोणाचे सासरे आहेत, बीचे. बरं, बी बद्दल आपल्याला काही माहिती दिली आहे का, की बी हा मुलगा आहे मुलगी आहे? नाही, फक्त एवढे ह्या ए बद्दल माहिती दिली आहे, बी बद्दल माहिती नाही दिली आहे. म्हणजेच आता जे कोणी याची मुलगा किंवा मुलगी असेल तर ह्या बीचा तो कोण असेल, जोडीदार. का बरं जोडीदार? कारण की आपल्याला बी माहित नाही. इथं ए माहित होता की ए हा कोण आहे, जावई आहे. जावई म्हणजे कोण, मुलगा आहे. पण इथं बी बद्दल माहित नाही, फक्त ए बद्दल माहित आहे. म्हणूनच ज्याच्या सोबत कोणासोबत लग्न केलं असेल तर हा बीचा कोण होणार, जोडीदार. आणि त्याच्या वडील कोण होणार, ए. त्याच्या वडील कोण होणार, ए. तर डायग्राम अशा पद्धतीने बनणार. कन्फ्युजन व्हायचं नाही, म्हणजे कन्फ्युजन दिमागात भरू द्यायचं नाही. जे दिलंय तसंच मांडायचं. असंच आपल्याला प्रश्नांमध्ये पण वापर करायचा आहे. आता पुढचं बघा, काय म्हणते, ये ही बीची मामी आहे. ये कोणाची मामी आहे, बीची. बरं, आता मामी कशी होणार बघा. जसं मी माझे विचार केलं, मी माझी आई असणार कोणी नाही कोणी, तिचा भाऊ असणार म्हणजे तो कोण होणार, माझा मामा. आणि त्या माम्याची कोणी नाही कोणी पत्नी होणार, म्हणजे ती कोण होणार, माझी मामी. बरोबर आहे का नाही? मी, माझी आई, आईचा भाऊ आणि त्या भावाची पत्नी म्हणजे माझी कोण, मामी. तसंच विचार करून डायग्राम बनवायचा आहे. आणि मग पुढे काय म्हणते, आणि शीची कोण आहे, पत्नी पण आहे. म्हणजे शी कोण होणार, ह्या बीचा मामा होणार. शी कोण होणार, बीचा मामा होणार. कारण की तेव्हाच मग हे काय होणार, ही त्याची पत्नी होणार. बरं, कशी बनणार डायग्राम पहा. ये ही बीची मामी आहे. ये कोणाची मामी आहे, बीची. बरं, ह्या बी ला कोणी नाही कोणी आई असणार. अरे बरोबर आहे का नाही, मामा बनवलं होतं तर असंच बनवलं होतं ना. ह्या बी ला कोणी नाही कोणी आई होणार. एकदा चांगल्याने प्रश्न वाचतो, काय म्हणते, ये ही बीची आई आहे आणि शीची काय आहे, पत्नी पण आहे. जे ये हे बीची आई म्हणजे मामी आहे, पण ते शीची कोण आहे, पत्नी पण आहे. म्हणजेच हा जो शी असेल ह्या आईचा कोण असेल, भाऊ, आणि त्याची पत्नी कोण होणार, ये. म्हणजेच ह्या बीची ते मामी बनणार ना. बीची काय बनणार, मामी. तसंच दिलं आहे आपल्याला प्रश्नामध्ये. ये ही बीची मामी आहे, याला सोडा, पहिला मामाला पकडा. मामा कोण होणार मग, शी. कारण की काय म्हणते, ये ही बीची मामी आहे तर आहे आणि शीची काय आहे, पत्नी पण आहे. ये ही शीची पत्नी पण आहे ना, म्हणजे बीचा हा शी कोण होणार, मामा. बी बद्दल आपल्याला काही माहिती आहे का, नाही. बी बद्दल आपल्याला काहीही माहिती नाही, म्हणजे बी वर कोणतं चिन्ह येणार का, नाही. झाली डायग्राम, अशीच बनणार. समजलं का हे एवढं काय, हे बेसिक आहे मित्रांनो. ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला जर समजल्या तर प्रश्न काय असेच मी न सांगता तुम्ही प्रश्न सोडवा. पण ह्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला कळणे गरजेचे आहे. आणि एवढं पण सांगतो मित्रांनो, तुम्हाला एवढं फोडून फोडून कोणी नाही शिकवणार. एवढं फोडून फोडून तुम्हाला कोणीच नाही शिकवणार, ज्या पद्धतीने मी सांगत आहे. तर चला लवकर हे लिहून घ्या. पहा मित्रांनो, आता एक फार महत्वाची नोट समजा किंवा कॉन्सेप्ट समजा तुम्ही, फार 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 महत्वाचं आहे. का बरं, याच्यात बघायला तर हे सारखंच वाटते, पण फार मोठा फरक आहे. कसं फरक आहे पहा. पहिला काय म्हणते, एकुलता मुलगा किंवा मुलगी. आधी याच्यावरतीच बोलतो मी. एकुलता मुलगा किंवा मुलगी म्हणजे पहा, जशी एखादे आई वडील आहेत, आई किंवा वडील आहेत, यांना एक काय आहे, मुलगा आहे. पण ह्या मुलाला नाही का कितीही बहिणी राहू शकतात, एक बहीण, दोन बहीण, तीन बहीण, याला किती बहिणी राहू शकतात. पण काय फक्त एक मुलगा, फक्त एक मुलगा, त्याला कितीही बहिणी राहू शकतात. त्याला काय म्हणायचं, एकुलता एक मुलगा. जर मुलीचा विचार केला तर एक मुलगी, बाकीचे भाऊ, कितीही भाऊ राहू शकतात. कळलं हे, त्याला काय म्हणतो आपण, एकुलता मुलगा किंवा मुलगी. हा काय झाला, हा पहिल्याचा झाला. हा पहिल्याचा एक्सप्लेनेशन झाला. आता दुसऱ्याचा पहा. दुसऱ्यात काय म्हणतो, एकुलता एक मुलगा किंवा मुलगी. जसे पहा, हे आई वडील आहेत, आई वडील आहेत, यांना एक मुलगा आहे. ठीक आहे. जर आपण एकुलता एक मुलगा म्हणला तर फक्त त्यांना एकुलता एकच मुलगा आहे, नाही त्याला कोणता दुसरा भाऊ नाही बहीण. त्याला आपण एकुलता एक म्हणता. फक्त काय, फक्त एक मुलगा. त्याला काय आहे, फक्त एक मुलगा आहे.
त्याला काय म्हणतो आपण, एकुलता एक मुलगा. जर मुलगी असेल तर फक्त एकच मुलगी राहणार, दुसरा कोणीच नाही. आणि एकुलता एक म्हणजे जर मुलाचा विचार केला तर एक मुलगा बाकीच्या बहिणी, एक मुलगा बाकीच्या बहिणी. आणि एकुलता एक म्हणलं तर फक्त एकच, तो मुलगा असू शकतो किंवा मुलगी असू शकतो. तर हे दोघांमधला फरक आहे मित्रांनो. ठीक आहे, हे लिहून घ्या लवकर. चला मित्रांनो, आजच्यासाठी आपण एवढाच राहू देतो. आशा करतो तुम्हाला सर्व काही गोष्टी कळल्या असतील आणि उद्याच्या क्लासला येताना तुम्हाला काय करायचे आहे, ह्या सर्वच्या सर्व गोष्टी रिव्हिजन करून यायच्यात. कोणत्या? की जर पुरुष असला तर प्लस द्यायचं, स्त्री असला तर मायनस द्यायचं, पती पत्नी असले तर बरोबरचं चिन्ह, जर भाऊ बहीण असले तर एक आडवी रेषा, जर पिढी दाखवायची असेल जसं आई वडील किंवा आजोबा तर काय एक रेषा. आणि ज्या काही आपण बाकीचे प्रश्न घेतले ते. तर चला मित्रांनो, जर तुम्हाला माझ्या शिकवण्याची पद्धत, क्लास आवडत असेल तर नक्की मित्रांपर्यंत शेअर करा तुम्ही. चला आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.